दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली पुढारी न्यूजनं, आपण पाहूया। कायदेशीर पद्धतीने अभ्यास केला तर पक्षांतर झालेलं आहे। त्यामुळे या शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केले पाहिजे, त्यांचं मंत्रिपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत। ही कायदेशीर बाब झाली। पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं असतं ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष। आता विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते त्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत, ते रामशास्त्री प्रभूण्यासारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे। तर मुळातच हा दोष आहे की याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडे जो एक राजकीय पक्षांनी निवडून आणलेला व्यक्ती आहे हेच मुळात चुकीचं आहे। आणि त्यामुळे आपण पाहिलं की या निकालाला जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि जे काय इंग्रजीमध्ये प्रसिद्ध म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। आज त्या मतदारसंघातल्या मतदारांना हे माहिती नाही की आपण ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मत दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या पक्षात आहे का नाही, आणि हे जर आपण 1.5 वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे। म्हणून हा पक्षांतर बंदी कायदा बदलला गेला पाहिजे। आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत ते फार गंभीर आहेत, पण जर आज या 16 आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं, त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल। आता त्यात 2 गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं याबद्दल संभ्रम आहे। या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय?